बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं रविवारी मेळावा घेतला। या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार मंचावर उपस्थित होत्या। तसंच पक्षाच्या बॅनरवरही अजित पवारांसोबत सुनेत्रा पवारांचा फोटो झळकला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात रविवारी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर आल्याचं बघायला मिळालं। तसंच या मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवर अजित पवारांसोबत सुनेत्रा पवार यांचाही फोटो बघायला मिळाला। लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे। केवळ त्यांच्या नावाची घोषणा होणं बाकी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा आहे। त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी नणन भाऊजय असा सामना रंगणार आहे। अजित पवारांनी भलेही सुनेत्रा पवारांची लोकसभेकरता उमेदवारी जाहीर केली नसली तरी शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती। मी म्हणतो ना, प्रत्येकाचा काळ असतो। आया बहिणींनो, 4 दिवस सासूचे असले तर 4 दिवस सुनेचे येतातच ना, का नाही येत? तसंच आहे। आता 4 दिवस सासूंचे गेलेत, आता सुनांचे दिवस आले। अर्थात तुम्ही बटन दाबलं तर। अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। सुप्रिया सुळेंविरोधात लोकसभेत उमेदवार उभा करणार असल्याचं यापूर्वीच अजित पवारांनी जाहीर केलंय। त्यामुळे आता बारामतीत पवार कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी लपून राहिलेली नाही। इंदापूरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव न घेता ही खोचक टीका केली। कुणी फोन करतील, कुणाला काही आठवणी येतील, कुणी पूर्वीच्या गोष्टींना उजाळा देतील, त्या सगळ्या गोष्टी किती त्या समजून घ्यायच्या हा तुमचा अधिकार आहे। पण आता कुठं बनवायला कुणी आलं तर आपण बनवायचं नाही। अजित पवारांनी शेतकरी मेळाव्यातून जणू सुनेत्रा पवारांच्या लोकसभा प्रचाराचं रणशिंग फुंकलंय। त्यामुळे यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते। ही महाविकास आघाडी वर्सेस महायुतीची लढाई आहे। त्याच्यामुळे बघूया काय पुढे काय होतं। पण आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढतोय, बेरोजगारीच्या विरोधात लढतोय, महागाईच्या विरोधात लढतोय। आमची कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही, आमची लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही। बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्यामुळेच प्रत्येक वेळी सुप्रिया सुळेंना या मतदारसंघातून विजय मिळवता आला होता। विशेषतः अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना आजवर मोठ्या प्रमाणात मताची आघाडीही मिळाली होती। पण आता अजित पवार त्यांच्या विरोधात उभे ठाकलेत। तसंच त्यांना भाजपचं पाठबळ मिळणार आहे। त्यामुळे यंदाची बारामती लोकसभेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।